मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्योती अंजीला फोन करते आणि बोलते, आता मला सहन होत नाही, मी कंटाळले आहे ह्या ऐकण्याला. माझ्या मागे पोरांना तू सांभाळशील का? मी अजून त्रास सहन करू शकत नाही. तुम्हाला फक्त त्या दोघांना जपायचं आहे. हे सर्व ऐकून अंजीला खूप टेन्शन येतं. पशा बाहेर येतो आणि अंजीला काय झालं असं विचारतो. तेव्हा अंजी सांगते, ज्योतिताई तिकडे. तेव्हा पशा बोलतो, तिच्याबद्दल मला काही सांगू नकोस, तू तुझं पाहून घे. तेव्हा अंजी पळतच तिकडून निघून जाते. तर इकडे मामी कपडे वाळत घालत असते. तिथे मुले खेळत असतात. तेवढ्यातच अंजी तिथे पोहोचते आणि मामीला ज्योतिताई कुठे आहे असं विचारत असते. मामी सांगते, आत ती झोपली असेल. तेव्हा अंजी आतमध्ये जाते. ज्योती खुर्चीत पडलेली असते. तिच्या हातात एक चाकू असतो. हातातून रक्त निघत असतं. मामी बाहेर मुलांना दगडी मारू नका असं सांगत असते. तर आतमध्ये अंजी ज्योतीजवळ जाते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ज्योती उठते आणि बोलते, तू माझ्या मुलांची आई होशील ना, तू त्यांची काळजी घेशील ना, असं बोलून पुन्हा डोळे बंद करते. अंजी ज्योतीला उठवत असते, परंतु ती उठत नाही. तेवढ्यात मामी आणि मामा तिथे येतात. मामी डॉक्टरांना घेऊन या असं बोलत असते. मामा डॉक्टरांना फोन करतात. तर इकडे पशा बाहेर चाललेला असतो. तेव्हा सरिता त्याला विचारते, अंजी इतक्या घाईत कुठे गेली? तेव्हा पशा बोलतो, ती तिच्या माहेरी गेली. ती ज्योती आली आहे ना, सारखी काही ना काही नाटक करतच असते. तेव्हा सरिता बोलते, तिकडे काहीतरी झालं असेल म्हणूनच अंजी घाईत गेली असेल. तुम्ही तिच्यासोबत जायला हवं होतं. पशा बोलतो, ती ज्योती अंजीची बहीण असली तरी माझा तिच्याशी काही एक संबंध नाही. तेव्हा सरिता त्याला बोलते, हा खूप चुकीचा विचार करत आहात भाऊजी तुम्ही. अंजीने ऐकलं तर तिला काय वाटेल? पशा बोलतो, तिला काही फरक पडत नाही असं म्हणून तो तिथून जातो. तर इकडे ज्योतीला चेक करण्यासाठी डॉक्टर येतात. ते सांगतात, काळजीचं काही कारण नाही आणि गोळ्या वेळेवर द्या असं बोलतात. मग मामी डॉक्टरांना सोडायला बाहेर येते. तेव्हा मामी डॉक्टरांना बोलते, तुम्हीच माझ्या ज्योतीचा जीव वाचवला, खरंच आभारी आहे तुमची. डॉक्टर बोलतात, तसं काही एक नाही, घाव वरवर होता, त्यात घाबरण्यासारखं काही एक नाही. तेव्हा डॉक्टर बोलतात, त्यांनी नस कापलीच नव्हती. तेव्हा मामी म्हणते, ज्योतीने तसं कापायचं नाटक केलं का? तेव्हा डॉक्टर हो बोलून निघून जातात. तर मामी चिडून बोलते, माझ्यासमोर ॲक्टिंगला आता ढवळूनच टाकते. इकडे ज्योती अंजीला मला जगायचं नाही असंच बोलत असते आणि मला माझ्या पोरांची काळजी आहे फक्त असं बोलते. तेव्हा अंजी ज्योतीला शांत करते, परंतु तरीही ज्योती ऐकत नसते. अंजी तिला खूप समजावते आणि जवळ घेते. तेवढ्यातच मामी तेथे येते. मामी अंजीला बोलते, तुझी ही बहीण खूप नाटकी आहे. हे सर्व तिने आम्हाला घाबरवण्यासाठी केलं होतं, सर्व आम्हाला त्रास देण्यासाठी केलं आहे. ज्योती बोलते, म्हणजे तुला म्हणायचं काय, मी हात नीट कापला नाही का? आता चाकू आणून पुन्हा हात कापून दाखवते, म्हणजे तुला विश्वास बसेल. असं बोलून ती पुन्हा रडायचं नाटक करते. अंजी ज्योतीला समजावत असते. ज्योती बोलते, तिला मी नको आहे म्हणून तिने हे घर पशाच्या नावावर केलं. तेव्हा मामी बोलते, असं आहे का? मग घर पशुबाळाच्या नावावर केलं म्हणून आग लागली का? तिकडे जाऊन खूप डावपेच शिकली आहे, नवऱ्याकडे हेच केलं असेल म्हणून त्याने हाकलून दिलं असेल. तेव्हा ज्योती बोलते, आपण ज्या घरात लहानाचे मोठे झालो तिथे आता आपला काहीच अधिकार नाही असं ऐकलं तर कसं वाटेल? जीवाला आणि मम्मीला पण. मला न सांगता तू विचारता सर्व दिलं, त्याबद्दल माझं काही एक म्हणणं नाही. तेव्हा मामी अंजीला बोलते, हिच्या जाळ्यात तू फसू नको. अंजी बोलते, हे कसलं जाळं मम्मी? तेव्हा अंजी ज्योतीला बोलते, रक्ताचं नातं आहे आपलं. अडीअडचणींच्या वेळी आपण एकमेकांच्या सोबत उभे नाही राहिलो तर काय फायदा? ज्योती बोलते, देवा कशाची परीक्षा देतो आहे मला. आईबाप असून अनाथ असल्यासारखं मला वाटायला लागले. त्या नालायक माणसाशी लग्न लावून दिलं, त्याने तर छळलं. इकडे आले म्हणून मी जन्मदात्या आईला आता नकोशी झाले, परकी झाले. आता मी इथे राहतच नाही, मी रस्त्यावर राहील आणि मुलांना चला असं बोलते. मामा तिला समजावत असतात. मामी बोलते, नवऱ्याला असाच त्रास दिला असेल म्हणून ती इथे आली आणि पोरांना घेऊन जा असं बोलते आणि त्यांना चांगली शिस्त लाव असंही ज्योतीला सांगते. तर इकडे अवनी अंजीची वाट पाहत असते. अवनी पशाला बोलते, अंजी अजून का आली नाही? काळजी करण्यासारखं काही नसेल ना? पशा नाही बोलतो. तेव्हा अवनी बोलते, काही प्रॉब्लेम झाला असता तर तिने लगेच कॉल केला असता. तेवढ्यात वैभव तेथे येतो. अवनी त्याला सांगते, अंजू अजून घरी आली नाही.
तेव्हा वैभव पशाला बोलतो, चल आपण बाईकवर तिला घेऊन येऊ. पशा बोलतो, ती ज्योतीकडे गेली आहे. ज्योती म्हणजे अवघड प्रकरण झालं आहे. अवनी बोलते, कसा वागतोय तू प्रशांत? अंजू अजून घरी आली नाही आणि तू असं बोलतोस जसा तुझा काही एक संबंध नाही. तेव्हा पशा स्पष्टपणे सांगतो, ज्योतिषी माझा काही एक संबंध नाही. अवनी बोलते, झालं गेलं ते विसरून जा आणि तुम्हा दोघांना जायचं नसेल तर मी जाते. असं म्हणून ती जायला निघते तेव्हा पशा तिला थांबवतो. तर इकडे ज्योती मुलांना घेऊन मंदिरात येते. तेव्हा मामी आणि अंजी तिला खूप समजावत असतात, परंतु उद्धट ज्योती ऐकत नाही. मामा तिची माफी मागतात. मामी बोलते, एवढा हट्ट का करते? कधीपासून हा बाप हात जोडून तुला विनंती करतोय. अंजी बोलते, ज्योतिताई तुझी काही सोयी होईपर्यंत तू माझ्या घरी चल. ज्योती बोलते, तुझ्या घरच्यांना चालेल का मी तुझ्या घरी आलेलं? पशा तेथे पोहोचतो आणि बोलतो, अजिबात चालणार नाही. घरचे या गोष्टीला कधीच तयार होणार नाहीत आणि चुकून झाले तरी मी असं कधीही होऊ देणार नाही. मला माहीत होतं ही अशी नाटकं करणार, म्हणूनच मी तुला हिच्यापासून लांब राहा असं सांगत होतो. पशा अंजीवर खूप भडकलेला असतो आणि तिला घरी चल असं बोलतो. अंजी बोलते, थांब पशा, ही माझी बहीण आहे, तिला आता माझी खूप गरज आहे. अंजी तिला बोलते, मी घरच्यांची परवानगी घेऊन आले, तुम्ही इथेच थांबा आणि ती घरी जाऊन सर्वांना विनंती करते. परंतु कोणीच अंजीचं ऐकत नाही. पशा बोलतो, तिला घरी ठेवणं म्हणजे सापाला पाळण्यासारखं आहे. तरीही अंजी त्यांना हात जोडून विनंतीच करत असते. तेव्हा पशा अंजीला विचारतो, तिला तिच्या नवऱ्याने बाहेर काढलं आणि आपण तिला आता घरात सहारा द्यायचा का? तिला घरी आणायचं नाही या विचाराने आई पण खूप चिडचिड करत असते. तेवढ्यात अवनी ज्योती आणि तिच्या मुलांना घरी घेऊन येते. ते पाहून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अवनी बोलते, ज्योतिताईला इथे राहू द्यात. आपल्या सहकुटुंबामध्ये घरातले सुनांच्या माहेरच्यांना जागा नाही का? तेव्हा वैभव अवनीला बोलतो, हे तू काय बोलतेस? तुला सांगितलं होतं ना हा विषय पुन्हा काढायचा नाही, तरी तू ह्या ज्योतीला इकडे का घेऊन आलीस? अवनी वैभवला खूप समजावते आणि सूर्यालाही सांगते, प्लीज अंजूच्या बहिणीला इथे राहू द्यात. वैभव अवनीवर ओरडतो आणि तिला बोलतो, आपल्या आईची ही अवस्था फक्त ह्या बाईमुळे झाली आहे असं तो ज्योतीकडे बोट करून बोलतो. हे ऐकून ज्योतीला धक्काच बसतो. तर बाकी सर्वजण विचारात पडतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सूर्या अवनीला झुगारून स्पष्टपणे घरातील सर्वांना सांगतो, ही बाई अजिबात इथे राहणार नाही. हे ऐकून अवनीला धक्का बसतो. अंजीलाही खूप वाईट वाटतं. तर बाकी सर्वांना खूप आनंद होतो, कारण सूर्याने हा सर्व निर्णय सहकुटुंबासाठी आणि सहकुटुंबाच्या हितासाठीच घेतलेला असतो. कारण सूर्याला माहीत असतं ज्योती नक्की काहीतरी कारस्थान करणार. या विचाराने तो तिला घरात येण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.